तर तुमचं व्हिटॅमिन D3 एकदम चांगलं नॉर्मल राहू शकतं आणि या हार्मोनमुळे आपलं पूर्ण आपले जे ऑर्गन्स आहेत ते काम करतात आणि त्यांचं कार्य करतात की तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट येत नसेल। नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून टेस्टोस्टेरोन लेवल बद्दल मी रिसर्च करत आहे आणि आफ्टर द स्टडी ऑफ द 40 इयर्स मी एका कन्क्लुजनला आलेलो आहे की टेस्टोस्टेरोन लेवल आपल्या लैंगिक ऐश्वर्य स्वास्थ्याला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा चांगलं ठेवण्यासाठी नक्कीच त्याची हेल्प आपल्याला नक्कीच मिळते आणि टेस्टोस्टेरोन लेवलला आपण खूप जास्त महत्त्व द्यायला पाहिजे। आता मागच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी टेस्टोस्टेरोन बद्दल सांगितल्या होत्या, पण आजच्या स्थितीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघूया की टेस्टोस्टेरोन लेवल जर तुम्हाला घरच्या घरी वाढवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच्याविषयी आज मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, टेस्टोस्टेरोन लेवल तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे। आता टेस्टोस्टेरोन लेवल काही लोक जिम मध्ये जाऊन पण घेतात, पण ते नॉन मेडिकोच्या अंडरमध्ये घेतल्यामुळे केव्हा केव्हा त्याचे साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम पण दिसून येतातच। पण मित्रांनो, टेस्टोस्टेरोन लेवल जर कमी असेल त्याचा ओळखण्याचा साईन एकच आहे की तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट येत नसेल, इव्हन तुमच्या सेक्स लाईफ मध्ये सेक्स करताना तुम्हाला इंटरेस्ट नसेल, लॉस ऑफ डिझायर किंवा लिबिडो म्हणतो आम्ही त्याला, ते जर कमी असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळत नसेल, ताठरता मिळत नसेल, तर नक्कीच लो टेस्टोस्टेरोनचे साईन असतात। आणि जर तुमची ढेरी वाढली असेल तरी दॅट इज द लो साईन ऑफ द टेस्टोस्टेरोन। तर ह्या टेस्टोस्टेरोनला आपण साईनला नक्कीच आपण लक्ष द्या आणि महत्त्व द्या, कारण की टेस्टोस्टेरोन इज द किंग ऑफ द हार्मोन आणि या हार्मोनमुळे आपलं पूर्ण आपले जे ऑर्गन्स आहेत ते काम करतात आणि त्यांचं कार्य करतात। जर टेस्टोस्टेरोन लेवल जर कमी असेल तर आपलं हृदय, आपलं माइंड, आपलं विकृत, आपलं काहीच काम बरोबर प्रॉपर काम करणार नाही। म्हणून टेस्टोस्टेरोन लेवलला खूप जास्त महत्त्व द्या। तर आजचा आपला विषय काय आहे की टेस्टोस्टेरोन लेवल आपल्या घरच्या घरी आपण कशी वाढवू शकतो। आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असं या जगाच्या पाठीवर एकही पदार्थ नाही, इव्हन शिलाजीत पण नाही, की ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरोन लेवल वाढेल। पण डायरेक्ट और इनडायरेक्ट आपलं टेस्टोस्टेरोन सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्स नक्कीच मदत करतात। ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये असतात झिंक आणि मॅग्नेशियम, हे भरपूर मात्रामध्ये असतात आणि झिंक आणि मॅग्नेशियम हे टेस्टोस्टेरोन सिंथेसिस साठी हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत। आणि तिसरा आहे व्हिटॅमिन D3। आता व्हिटॅमिन D3 बद्दल तुम्हाला मी नेहमी सांगतो की 15 मिनिटं आपण फक्त म्हणजे उघड्या शरीरावर 15 मिनिटं कमीत कमी 7 ते 9 ची जे ऊन असते ते ऊनला गच्चीवर जाऊन आपल्या अंगावर घ्यायची असते, तर तुमचं व्हिटॅमिन D3 एकदम चांगलं नॉर्मल राहू शकतं। कारण व्हिटॅमिन D3 चा रोल खूप मोठा आहे टेस्टोस्टेरोन सिंथेसिस साठी, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या टेस्टोस्टेरोन प्रोडक्शन साठी आपल्याला मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन D3 हे तीन घटक तर लागतातच। प्लस B1, B6, B12 हे जे घटक असतात हे आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मधून भेटतात। तर त्याचं सेवन केलं तर नक्कीच टेस्टोस्टेरोन सिंथेसिस चांगलं होतं आणि टेस्टोस्टेरोनची लेवल आपल्याला नॉर्मल ठेवण्यासाठी नक्कीच या गोष्टी मदत करतात। आणि काही जे नट्स असतात त्या नट्स मध्ये काही चांगले गुड कोलेस्ट्रॉल असतात किंवा फ्रुट्स मध्ये चांगले विटॅमिन्स असतात आणि सगळ्यात चांगलं जर टेस्टोस्टेरोन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सगळ्यात चांगला जर पदार्थ असेल तर तो आहे फिश। फिश जितके तुम्ही जास्त घेसाल तितके तुम्हाला ओमेगा फॅटी 3 ऍसिड भेटतात आणि ओमेगा फॅटी 3 ऍसिड हे टेस्टोस्टेरोन प्रोडक्शनला चांगलं प्रोडक्शन सिंथेसिस साठी नक्कीच मदत करतात। आणि सगळ्यात चांगलं घरच्या घरी जर तुम्हाला टेस्टोस्टेरोन लेवल वाढवायची असेल आणि तुम्हाला नॉर्मल लाईफ किंवा नॉर्मल लैंगिक आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला जिम मध्ये जाऊन वेट लिफ्टिंग जे एक्सरसाइजेस असतात ते वेट लिफ्टिंग एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं। नो शॉर्टकट, कारण जोपर्यंत तुम्ही स्ट्रेनर्स किंवा वेट लिफ्टिंग एक्सरसाइज करत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी नॉर्मल राहणारच नाही। तर या दोन गोष्टी म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, नट्स आणि अलॉंग विथ द एक्सरसाइज ह्या जर बरोबर आपण प्रॉपरली जर केल्या तर मला वाटतं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला कोणतेच अडथळे येण्याची काही शक्यता नसते। तर लैंगिक आयुष्य चांगलं करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही जर अश्वगंधा आणि शिलाजीत जर घ्यायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं तुम्ही इथं चुकत आहात। कोणत्याही डॉक्टरांची गरज नाही, कोणत्याही ऑनलाईन औषधाची गरज नाही, फक्त तुमच्या शरीरातलं टेस्टोस्टेरोन वाढवा, आपली ढेरी कमी करा, आपलं चरबी कमी करा, नक्कीच टेस्टोस्टेरोन आपल्या शरीरामध्ये चांगलं वाढेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभराचा थकवा दूर होईल। त्याच्यानंतर तुम्हाला जो विषभोळा स्वभाव होऊन जातो तो दूर होऊन जाईल, जे लो म्हणजे लिबिडो असतो म्हणजे काम इच्छा कमी होते ते पण इम्प्रूव्ह होऊन जाईल। या सगळ्या गोष्टी बरोबर प्रॉपरली जुळून आल्या तर मला वाटतं लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतेच अडथळे येण्याचं काहीच कारण नाही। तर मित्रांनो, माझा या व्हिडिओद्वारा सांगण्याचा एकच दृष्टिकोन आहे ज्याच्यावर मी 40 वर्षापासून मी ट्रीटमेंट करतो आहे, हार्मोनल टेस्टोस्टेरोन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करतो आहे। जर तुम्हाला खरोखर तुम्हाला
केव्हाही घरी शक्य नसेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन नक्कीच तुम्ही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच करून घ्या. कारण की केव्हा केव्हा या गोष्टींना थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्हाला इन्स्टंट आणि चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर नक्कीच तुम्हाला TRT करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं. तर मित्रांनो, अजून काही तुम्हाला शंका कुशंका काही पण असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचा मी पर्सनली उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.